कॅरमल पुडिंग करण्यासाठी ही साखर घेतलेली आहे, 1 वाटी साखर आहे. ती गॅसवर ठेवून त्याचा लालसर अशी पूर्ण लिक्विड करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं झालेले आहेत. ही अशी मेल्ट व्हायला लागलेली आहे. पूर्ण ही ब्राऊन होईपर्यंत मेल्ट करून घेऊया. आता ही 2 मिनटं झालेले आहेत. साखर पूर्ण आपली विरघळून असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हिला दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया, नाहीतर ह्याच्यात ती लागून जाईल, काळी होईल. हे आता दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे. यात आता पावचे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात. त्यात मोठा चमचा साखर, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. दूध 1 अंडं घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यात टाकून घेऊ. आणि थोडंसं अजून दूध टाकावं लागेल, दूध कमी आहे. अजून 1 वाटी दूध घालते मी आणि हे मिक्सरला ब्लेंड करून घेऊ. आता हे मिक्सरमधून आपण वाटून घेतलेलं आहे. आता हे गाळणीने गाळून पुडिंगमध्ये टाकून घेऊ. एका भांड्यात आता पाणी उकळवत ठेवलं आहे. त्यात हे बॅटर टाकून ठेवून द्यायचं आहे. खाली काहीतरी ट्रे ठेवून द्यायचं. त्याच्यावरती कव्हर करून 15 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालेलं आहे, ह्याला डिमोल्ड करून घेऊया. तर थोडंसं बाजूला कट लावून हे आता झालेलं आहे. हे अशा प्रकारे झालेलं आहे आपलं. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी वाटतं आहे.